नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड, पुन्हा होणार राज्याचे मुख्यमंत्री. शहरातील नवे आमदार मंत्रिपदासाठी वेटिंगवरच, मला मंत्रिपद मिळणार, आमदार संजय शिरसाट यांचा दावा. अतुल सावे, अब्दुल सत्तारांसह संजय शिरसाटही शर्यतीत. आता बघूया सविस्तर बातम्या. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मते मिळाली आणि त्यांचे बरेचसे आमदार निवडून आले. मात्र मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर आज मुख्यमंत्री पदाच्या देवेंद्र फडणवीस या नावावरती शिक्कामोर्तब झाला. शहरातल्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आलाय. खरोखरच बघताय तुम्ही, आज आनंदोत्सव गगनाला भिडलेला आहे आणि आम्ही जी काही 1 वर्ष 2 वर्षापासून मेहनत घेत होतो, प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बघितला असेल, 9 ते 9 जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवून या महाराष्ट्र सरकारमध्ये जे भरभरून जनतेनं लाडक्या बहिणींना मतदान केलं. आपण बघितलं असेल की एवढं मॅन्डेट भाजपला कधीच भेटलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भेटलं आणि कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे संयम असतो, तो संयम फडणवीस साहेबांच्या या भावनेतून आपण बघितलं असेल की विरोधक एवढं त्यांच्यावर आक्रोश करत होते आणि टीका करत होते, तरी पण हा संयम त्यांनी ढळू दिला नाही आणि कार्यकर्त्यांना एक शिकवण दिली की संयमाने तुम्ही आपण जग जिंकू शकतो आणि महाराष्ट्र या महाराष्ट्रावर भगवा परत एकदा देवेंद्रजींच्या रूपात आपण फडकवलेला आहे. आणि खरोखर या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आम्हाला आनंद होतोय की देवेंद्र फडणवीस साहेब परत एकदा मी पुन्हा येईन हे शब्द परत एकदा सत्य झाले आणि ते पुन्हा आले आणि दणदणीत विजय करून आले. असं तसं नाही आले, विरोधक म्हणजे विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही, असा दणदणीत विजय भाजपचा झालेला आहे. खरोखर आनंद गगनाला भिडलेला आहे. एवढं आम्ही म्हणजे जीवाचं रान करून एवढी मेहनत घेतलेली की आमच्या साहेबांना पण, म्हणजे आमच्या अतुलजींना पण आम्ही एवढं निवडून दिलं आणि एवढं सर्वांनी महिलांनी जर केलं, लाडक्या बहिणी सहकार्य केलं, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, युवा मोर्चा, हे सर्वांचं खूप खूप मेहनतीचं फळ आहे यामध्ये, असं झालेलं आहे. म्हणून आम्ही ह्या जल्लोषात आम्ही एवढा मग्न झालेलं आहे की आम्हाला असं काही सुचत नाही की काय करावं काय नाही. काय वाटतं आता 1700 ते समजा 2100 होतील, आणि त्याची पण आम्हाला पूर्ण म्हणजे लाडक्या बहिणी उत्सुकता लागली आहे की हे 1500 जसे 2100 रुपये महिना म्हणजे होणार आहे, 100% होणार आहे, आम्हाला गॅरंटी. पण आम्हाला त्याच्यापेक्षा पण असा आनंद झालाय की आमच्या पाठीशी खंबीरपणे आमचे भाऊ उभे आहेत. हे पैसा तर काही नाही, आज आहे ना उद्या नाही, पण आमच्या पाठीशी एवढं सहकार्य आहे भावांचं की आम्हाला ते म्हणजे टेन्शनच नाही अजिबात. असं आम्ही खुलेआम कुठेही आम्ही फिरू शकतो. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 4 उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील 12 ईव्हीएम मशीन तपासणीसाठी निवडणूक विभागाकडे 5,66,400 रुपये जमा केले आहेत. जिल्हा प्रशासनाने सोमवारी याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 4 उमेदवारांनी त्यांच्या मतदारसंघातील 12 ईव्हीएम मशीन तपासणीसाठी निवडणूक विभागाकडे 5,66,400 रुपये जमा केले असून जिल्हा प्रशासनाने सोमवारी याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवली आहे. ईव्हीएम तपासणीची तारीख नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये निश्चित होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेमध्ये आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान आणि मतमोजणीची तपासणी केली जाईल. नियमानुसार निवडणुकीत पराभूत 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना एकूण मतदान केंद्रापैकी 5% केंद्राच्या ईव्हीएम मशीन तपासणीची मागणी करता येते. यानुसार 6 उमेदवारांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केला होता, मात्र त्यापैकी 2 अर्ज फेटाळण्यात आलेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील उद्धव सेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी 6 मशीनसाठी 2,83,000 रुपये जमा केले आहेत. औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी तसेच वैजापूरचे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी प्रत्येकी 2 मशीनसाठी 94,400 रुपये भरले आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं की भेल,
म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या अभियंत्यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी मागणी केलेल्या ईव्हीएम मशीन गोदामातून बाहेर काढल्या जातील. मशीनमधील जुना डेटा डिलीट करून बॅलेट युनिटवर डमी मतपत्रिका लावली जाईल. यानंतर मॉक पोस्टच्या धर्तीवरती मतदान प्रक्रिया राबवली जाईल. प्रत्येक मशीनवरती 1400 मतांची नोंदणी केली जाईल आणि ती मतमोजणी प्रक्रियेप्रमाणेच मोजली जाईल. यामुळे उमेदवारांना त्यांच्या मतांची नोंद ईव्हीएम मध्ये अचूक आहे की नाही हे तपासण्याची संधी मिळेल. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत पडलेल्या मतांची व व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची तपासणी होणार नाही. ईव्हीएम तपासणीची प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेमुळे उमेदवारांना त्यांच्या शंका दूर करण्याची संधी मिळेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीत 14 वर्षीय मुलांवरती ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडली आहे. यात सुमारे 1.5 तास रुग्णाचे हृदय बंद ठेवून यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून हृदय कार्यरत ठेवण्यात आलं असून सदरील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून जे उभं राहिलेलं आहे त्याचे 150 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी ही भव्य इमारत स्टेट ऑफ आर्ट इमारत बांधलेली आहे. जवळपास 50 कोटी रुपयाची यंत्रसामुग्री या ठिकाणी घेतलेली आहे आणि 2019 पासून हे काम सुरू असताना आज या ठिकाणी या CVTS विभागामार्फत डॉक्टर सदानंद पटवारी जे आमचे सहयोगी प्राध्यापक आहेत, या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ज्यांनी 35 पेक्षा जास्त बायपास सर्जरी या संस्थेमध्ये केलेल्या आहेत. परंतु सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये आज ही पहिली सर्जरी आहे की जी मेजर सर्जरी म्हणतो, बायपास सर्जरी किंवा त्याला ASD असा आजार असतो आणि त्याचं करेक्शन या सर्जरी मार्फत झालेलं आहे. हा 14 वर्षाचा रुग्ण मागील शुक्रवारपासून या ठिकाणी दाखल केलेला होता. या संस्थेमध्ये दाखल होणारा प्रत्यक्ष हा पहिला रुग्ण आहे आणि त्याच्यावर आज आमच्या तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पटवारी असतील, डॉक्टर ज्योती कुलकर्णी ज्या प्राध्यापक आहेत भूलतज्ञाच्या, आणि या विषयातले जे तज्ज्ञ आहेत CVTS याच्यातले कार्डियाक अॅनेस्थेटिक डॉक्टर प्रमोद अपसिंगेकर त्यांनी, आणि त्यांच्यासोबत डॉक्टर दत्ता गांगुर्डे, डॉक्टर शीतल डिकले, या डॉक्टर हुसेन, या सर्व टीमनं, त्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहेत, तंत्रज्ञ आहेत, वर्ग 3 कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी, या सर्वांनी मिळून ही मोठी शस्त्रक्रिया या ठिकाणी आज पार पडलेली आहे. साधारणतः 4 ते 4.5 तास हे ऑपरेशन या ठिकाणी झालं आणि हा रुग्ण आता OTमधून आम्ही बाहेर गेला आहे आणि त्याची तब्येत सुद्धा चांगली आहे. हा एक 14 वर्षाचा मुलगा होता, ज्याला 2 वर्षापूर्वी ब्लड कॅन्सर होता, ज्याला आपण ALL म्हणतो, ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया, तो होता. 2 वर्ष त्याला ट्रीटमेंट करण्यात आली आणि जवळपास एक 4 महिन्यापासून त्याला चालताना वगैरे दम लागत होता, तर आणि छाती दुखत होती. मग तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला, छातीची सोनोग्राफी वगैरे केली. तिथे त्याला कळालं की त्याच्या हृदयामध्ये एक वेज आहे, वेज म्हणजे छिद्र आहे, आणि त्याला आपण आमच्या भाषेमध्ये ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणतो. मग त्याचं सगळ्या तपासण्या वगैरे केल्यानंतर त्याला आम्ही शुक्रवारी ॲडमिट केलं इथे सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये, आणि आज त्याची शस्त्रक्रिया केली. ती शस्त्रक्रिया साधारण जवळपास एक 4-4.5 तास चालली. त्याच्यामध्ये आपण असं केलं की हृदयाचं जे फंक्शन आहे ते हळूहळू हार्ट लंग मशीन, एक मशीन असते अद्ययावत, हृदयाचं फंक्शन हार्ट लंग मशीनला दिलं. मग हृदय बंद केलं. हृदयाच्या आजूबाजूचं जे आवरण असतं पेरिकार्डियम, त्याच्याने ते छिद्र बंद केलं आणि मग हृदयाला हळूहळू हृदयाचं फंक्शन हळूहळू वाढवून मशीनचं फंक्शन कमी केलं आणि अशा प्रकारे ती शस्त्रक्रिया यशस्वी केली. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रशासक राज आहे. सदस्य पदाधिकारी नसल्यामुळे प्रशासक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समितीच्या बैठका व सर्वसाधारण सभा घेत आहेत. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रशासक राज आहे. सदस्य पदाधिकारी नसल्यामुळे प्रशासक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समितीच्या बैठका व सर्वसाधारण सभा घेत आहेत.
जिल्हा परिषदेला कार्यकारी मंडळ अस्तित्वात नसल्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून सदस्य पदाधिकाऱ्यांचा आवाज बंद आहे. राज्यातील जवळपास सर्व जिल्हा परिषदांचा कार्यकाळ 21 मार्च 2022 रोजी संपला. तेव्हापासून जिल्हा परिषद पंचायत समित्यांवरती प्रशासक आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा 7 जानेवारी 2022 रोजी मीना रामराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली करमाड येथे पार पडली. या सभेत विशेष मेजवानीचे सदस्य पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी निलेश गटणे हे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर गटणे यांची बदली झाली व विकास मीना हे मुख्य. यानंतर मात्र गेल्या 3 वर्षांमध्ये विकास मीना प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव म्हणून काम पाहत आहेत. यामध्ये आतापर्यंत शेकडो विषय मंजूर झाले आहेत. या दरम्यान सदस्य पदाधिकारी असताना होणाऱ्या सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडतात. सदस्य आपल्या भागातील प्रश्न अडचणी मांडतात. परंतु महायुतीच्या सरकारने 2022 पासून म्हणजे 3 वर्षांपासून जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकाच घेतल्या नसल्यामुळे ग्रामीण भागातील पुढाऱ्यांना मिनी मंत्रालयात येण्याची संधी मिळालेली नाहीये. परिणामी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घुमणारा सदस्य पदाधिकाऱ्यांचा आवाजच बंद आहे. आता लागोपाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका पार पडल्या. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या निवडणुका होणार का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. गंगापूर तालुक्यातील पिंपळगाव रायपूर शिवारात औरंगाबाद जिल्ह्याच्या राज्यस्तरीय
तलबेगी इज्तेमाचे दिनांक 4 व 5 जानेवारी या 2 दिवसीय इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं असून हिंदू बांधवांनी इज्तेमासाठी आपली जागा देऊन हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिलाय। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा नाम शफीक पटेल। यहाँ पूरे महाराष्ट्र के हमारे अमीर साहब हाफिज़ मंजूर साहब के मशवरे से ये पूरे महाराष्ट्र के हर ज़िले के इज्तिमा तय हुए हैं और सबको तारीखें मिली हैं और ये हमारा औरंगाबाद ज़िले का इज्तिमा 4-5 जनवरी को इंशाल्लाह होगा और इसकी तैयारियां भी चालू है। साथी खिदमत के लिए आ रहे हैं। आरजी मस्जिद में हम अभी बैठे हुए हैं और रोज़ाना यहाँ पर जो साथी पहुँचते हैं और दिन और रात मेहनत चालू है, खिदमत चालू है। ये 400 एकड़ की जगह है जिसमें लेवलिंग का काम अल्हम्दुलिल्लाह, पेंडाल जहाँ रहेगा वो लेवलिंग का काम अल्हम्दुलिल्लाह हो गया और 2-4 दिन में इंशाल्लाह पेंडाल के पाइपा गाड़ने का काम इंशाल्लाह चालू होगा। यहाँ जो खिदमत के लिए साथी पहुँच रहे हैं अभी उनके लिए जो खिदमत कर रहे हैं उनके लिए यहाँ पे दोनों टाइम खाने का नज़म जो मशवरे से तय हुआ है मरकज़ से और बाकी काम चल रहा है। ये पूरे ज़िले का इज्तिमा है तो कितने लोग आएंगे ये अंदाज़ा तो अभी नहीं लगा सकते, लेकिन ये पूरे ज़िला है, इसमें पूरे ताल्लुक़े हैं तो बड़ी तादाद में इंशाल्लाह लोग यहाँ पर पहुँचेंगे। तो ये जो 400 एकड़ जगह है इसमें पार्किंग का अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा निज़ाम हमारा बना हुआ है। ट्रैफिक कंट्रोल के लिए भी हमारे साथी तय हैं। जितने भी लोग आने वाले हैं, शिरकत करने वाले हैं, इनके लिए यहाँ पे पार्किंग भी बहुत आला किस्म की और अच्छे अंदाज में उनकी काम चल रहा है और ट्रैफिक कंट्रोल के लिए जितने भी रास्ते यहाँ इज्तिमा गाह के लिए पहुँचने के लिए रास्ते हैं सभी रास्तों पे ट्रैफिक कंट्रोल के लिए हमारे साथी यहाँ पे इंशाल्लाह रहेंगे। बाबा इकडे साफसफाईचा कार्यक्रम चालू आहे। काय आहे कार्यक्रम? इज्तिमा। हा का? तुमची काय शेती वगैरे आहे का? हां, पुढे बाजूला आहे का? तुम्ही पण शेती दिलेली आहे का इज्तिमा? नाही ना, आपली नाही का? वाट आहे आपल्याकडे, रोड आहे। बरं, काय नाव बाबा आपलं? कारभारी घेतले। किती तारखेपासून आहे? हां, किती तारखेपासून आहे चालू होणार? 2 महिने पण चालू आहे। हा का? सर्व होता हा का? शेवटचं टप्प्यात काम चालू आहे म्हणजे? हां। बरं, तुम्ही जागा दिली का इज्तिमासाठी? हा का? किती एकर जागा होती आपली? 6 एकर गेली। 6 एकर। ते मस्जिद बांधलेले ते तुमची जागा आहे का? पुरी आपली। हा का? किती 6 एकर आहे का? 6 एकर गेली। बरं, कसं वाटलं तुम्हाला आता देताना? गोड वाटलं मला। हां, चांगलं वाटलं देताना। चांगलं धार्मिक कार्यासाठी तुम्ही हे जागा दिली, तुम्हाला कसं काय वाटतं? चांगलं वाटलं। हा का? 3 वर्षासाठी यायचं मस्जिद यायची 4-5 वर्ष मी भेटत होतो। बरं, जमिनीत काय होतं तुमचं सध्या? होतं पण ते काय पिकाची काय आज शेतकरी आपण। हा का? हां। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन हे खरेच रेल्वे स्थानक आहे की रिक्षाचे स्टेशन असा प्रश्न प्रवाशांना पडतोय। कारण या ठिकाणी रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे शहरात येणाऱ्या पाहुण्यांना म्हणजेच रेल्वे प्रवाशांना आणि परदेशी पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन हे खरंच रेल्वे स्थानक आहे की रिक्षांचं स्टेशन असा प्रश्न प्रवाशांना पडतोय। कारण या ठिकाणी रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे शहरात येणाऱ्या पाहुण्यांना म्हणजेच रेल्वे प्रवाशांना आणि परदेशी पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराकडे ना रेल्वे प्रशासनाचं लक्ष आहे ना पोलिसांचं। यामुळे रिक्षा चालकांना शिस्त कोण लावणार असा सवाल उपस्थित होतोय। रेल्वे येण्याच्या वेळेत 80 रिक्षा आणि चालकांच्या स्टेशनच्या प्रवेशद्वाराला विळखा पडतो। रेल्वेतून उतरून प्रवासी स्टेशन बाहेर पडण्याआधीच प्रवेशद्वारापर्यंत येत नाही, तोच थेट आतमध्ये आलेले रिक्षा चालक कुठं जायचंय, बाबा आहे का, वाळूज आहे का असं म्हणत मागे लागतात। प्रवाशाने नाही म्हटलं तरी एकेका रिक्षा चालकाकडून विचारणा सुरूच राहते। स्टेशनच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर अस्ताव्यस्त अवस्थेत उभ्या असलेल्या रिक्षा दिसतात। अनेक रिक्षा चालक घेरून प्रवाशांच्या मागे लागतात। या सगळ्यांचा दुचाकी, चारचाकी घेऊन प्रवाशांना नेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। रेल्वे स्टेशनवरती प्रवेश करतानाच समोर बॅरिकेड लावलेले पाहायला मिळतात। दुचाकी वाहने पार्किंगमध्ये लावण्याची जणू सक्तीच करण्यात आली आहे। दुचाकीवरून प्रवाशास स्टेशन इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडता येत नाही। त्याउलट रिक्षा चालक थेट आतपर्यंत घुसखोरी करतात।
स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस चौकी आहे, मात्र या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसतात. आज घडीला ही चौकी अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. या ठिकाणी भिक्षेकरी बसतात. रेल्वे स्टेशनमध्ये येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभ्या केल्या जातात. यातून प्रवाशांना स्टेशनमध्ये येताना आणि बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागल्याचं पाहायला मिळतंय. दिव्यांग दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवासी अस्थिव्यंग उर्दू माध्यम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय. निवासी अस्थिव्यंग उर्दू माध्यम शाळा सावंगी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय आणि विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमजनी खान हे होते, तर संपादक डॉक्टर अफसर शेख, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनीस पटेल, यशादाचे मास्टर ट्रेनर सतीश वानखेडे, अब्दुल समीर शेख, सरफराज सर, जाफर खान संपादक, खूबसूरत समाचार, शेख मोहसिन शेख, अफरोज अहमद पटेल, जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन नदवी, शाहरुख पटेल, सादिक पटेल, मंडपवाले कौशल्य बाई असरवाल, अध्यक्ष मतिमंद शाळा कोलासवाडी, सूत्रसंचलन शेख मुख्तार सर यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष साजिद पटेल यांनी मांडलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतर्फे स्कलाइन पटेल, रुबीना सय्यद, डॉक्टर शेख सबा, सना शेख, शेख अंजुम, साइमा खान, आरिफ पठाण, सुलतान पटेल, शेख तौसिफ, शेख मुजम्मिल, अक्षय शिंदे अधीक्षक, प्रशांत चव्हाण, दिनेश चव्हाण, दिनेश शिंदे, नवीद बागवान, सय्यद अझरुद्दीन, मोहम्मद इम्रान, सदेक चिस्ती, सुभान पटेल, इमाम मौलाना आदी गावातील गावकरी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला जबरदस्त यश मिळालं. जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत, पण त्यापैकी एकाही जागेवरती महाविकास आघाडीला यश मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता येथे कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलंय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवस मुख्यमंत्रीपदावरून सस्पेन्स कायम होता. पण आज भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड झाली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम लागला. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या पार पडणार आहे. पण त्यांच्यासोबत आणखीन काही मंत्र्यांचा शपथविधी होईल का याबाबत अजून काही समोर आलं नाहीये. असं असलं तरी महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. कोणत्या पक्षाला कोणती खाते मिळणार याकडे सर्व राज्यांचं लक्ष लागलं असताना कोणत्या नेत्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबतची उत्सुकता लागली आहे. महायुतीमध्ये आमदारांची संख्या वाढल्यामुळे मंत्रिपदासाठी चुरस आणखीन वाढली आहे. त्यामुळे यापूर्वी त्या जिल्ह्यात असलेली मंत्रिपदे कायम राहणार की नाही यावर मुंबईत राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्यात. आमदार संजय शिरसाट मंत्रिपदासाठी गेल्या वेळी हुकले होते. यावेळी त्यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मुख्यमंत्री बदलण्याची भाषा करणारे अब्दुल सत्तार यांच्यासहित अन्य काही नवे जुने आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर भाजपचे अतुल सावे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा केला जातोय. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावरती होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेला 10 ते 12, राष्ट्रवादीला 8 ते 9 आणि भाजपला 20 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड, पुन्हा होणार राज्याचे मुख्यमंत्री. शहरातील नवे आमदार मंत्रिपदासाठी वेटिंगवरच, मला मंत्रिपद मिळणार, आमदार संजय शिरसाट यांचा दावा. अतुल सावे, अब्दुल सत्तारांसह संजय शिरसाटही शर्यतीत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.